नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर। आयुष्यात काही लोक तुमचं यश पाहू शकत नाहीत, म्हणून ते तुमची स्वप्न पूर्ण होण्याआधीच ती मोडण्याचा प्रयत्न करतात। पण खरं यश हे कागदावर, पैशावर किंवा नशिबावर अवलंबून नसतं, ते माणसाच्या जिद्दीवर अवलंबून असतं। आजची कथा आहे एका अशा सुनेची, जिच्या परदेशात जाण्याला अवघे 12 तास बाकी असताना तिच्याच नंदेने सगळ्यांसमोर तिचा पासपोर्ट फाडून टाकला। घरच्यांना वाटलं तिचं करिअर तिथे संपलं, पण त्यांना कल्पनाही नव्हती की अवघ्या 15 दिवसांनी ही सून अशा जागेवर पोहोचणार आहे, जिथे तिच्या एका निर्णयावर त्यांचंच भविष्य ठरणार होतं। मग तिने सूट घेतला का? ती आपल्या स्वाभिमानाने सगळ्यांना आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवला। चला तर मग पाहूया आजची हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा। मला परदेशात जाण्याला फक्त 12 तास बाकी होते। फ्लाईटचं तिकीट प्रिंट करून ठेवलं होतं। कंपनीची गाडी पहाटे 4 वाजता यायची होती। माझी सगळी महत्वाची कागदपत्र मी डायनिंग टेबलवर ठेवली होती। तेवढ्यात माझी नणंद सगळ्यांसमोर आली। तिने माझा पासपोर्ट हातात घेतला, माझ्याकडे एकटक पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो मध्येच फाडून टाकला। संपूर्ण घरात शांतता पसरली। मी फक्त पासपोर्ट फाडताना पाहत नव्हते, तर माझ्या 5 वर्षाच्या मेहनतीचं स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर तुटताना पाहत होते। पण त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की फक्त 15 दिवसांनी हीच नणंद विमानतळावर माझ्यासमोर मान खाली घालून उभी राहणार होती। माझं नाव स्वाती आहे। मी पुण्यातल्या एका मोठ्या IT कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते। लग्नाआधी माझं एकच स्वप्न होतं, स्वतःच्या मेहनतीवर इतकं पुढे जायचं की आई बाबांना कधीही मुलगी असल्याची खंत वाटू नये। लग्नानंतर मला वाटलं होतं की माझा नवरा अमोल माझा सगळ्यात मोठा आधार बनेल। सुरुवातीला सगळं छान होतं, पण हळूहळू मला समजायला लागलं की या घरात माझी ओळख सून म्हणून नाही, तर कमावणारी व्यक्ती म्हणूनच जास्त आहे। माझ्या सासूबाई सुमनताई नातेवाईकांसमोर नेहमी म्हणायच्या, आमची सून चांगली कमावते म्हणून घर व्यवस्थित चालतं। पण माझं कौतुक करायची वेळ आली की लगेच म्हणायच्या, नोकरी करणं काही मोठी गोष्ट नाही, खरी बाई तीच जी घरही तितक्या चांगल्या पद्धतीने सांभाळते। मी त्यावर फक्त हसायचे, कारण मला वाद घालायची सवय नव्हती। माझी नणंद नेहा माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान होती। तिने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण तिला यश मिळालं नाही। सुरुवातीला मी तिचा बायोडाटा तयार करून दिला, मुलाखतीची तयारी करून घेतली, अगदी माझ्या ऑफिसमध्येही तिची शिफारस केली, पण तिची निवड झाली नाही। तेव्हापासून तिने स्वतःच्या अपयशाचं कारण स्वतःमध्ये न शोधता माझ्यात शोधायला सुरुवात केली। तिचं बोलणंही बदलायला लागलं। वहिनीला सगळं सहज मिळतं, त्यांचं नशीबच भारी आहे, मी ते हसून सोडून द्यायचे। पण तिच्या डोळ्यातली मत्सराची भावना दिवसेंदिवस वाढत चालली होती। एक दिवस माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली। कंपनीने मला 6 महिन्यांसाठी सिंगापूर प्रोजेक्टवर पाठवायचं ठरवलं। ही फक्त परदेशवारी नव्हती, त्यासोबत प्रमोशन, दुप्पट पगार आणि आंतरराष्ट्रीय टीमचं नेतृत्व करण्याची संधी होती। सर्वात आधी मी अमोलला फोन केला। तो आनंदी झाला, पण म्हणाला, आईला समजावं लागेल। संध्याकाळी मी घरी सगळ्यांना ही बातमी सांगितली। काही क्षण सगळे शांत होते। मग सासूबाईंनी पहिलाच प्रश्न विचारला, एवढे महिने परदेशात एकटी राहणार, लोक काय म्हणतील? मी शांतपणे म्हणाले, आई, कंपनीची पूर्ण टीम जात आहे, माझ्या करिअरसाठी ही खूप मोठी संधी आहे। त्यावर त्या लगेच म्हणाल्या, करिअर घरापेक्षा मोठं नसतं। नेहा तिथेच बसली होती, तिच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं, पण ते आनंदाचं नव्हतं। त्या रात्री मी तिला तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलताना ऐकलं, पाहत जा, वहिनी परदेशात जाणारच नाही, एवढं सोपं नसतं। तेव्हा तिच्या त्या वाक्याचा अर्थ मला समजला नाही। पुढचे काही दिवस ऑफिसमध्ये माझ्या तयारीत गेले। व्हिसा आला, पासपोर्ट शिक्का पडला, तिकीटही निश्चित झालं। माझ्या मॅनेजरने सगळ्या टीम समोर माझं कौतुक करत म्हटलं, स्वाती, हा प्रोजेक्ट तुझ्या करिअरला वेगळंच वळण देईल। मी खूप आनंदात होते। मला वाटलं होतं हळूहळू घरचेही समजून घेतील, पण घरातलं वातावरण दिवसेंदिवस जड होत चाललं होतं। सासूबाई रोज नवा टोमणा मारायच्या, परदेशात गेल्यावर सुना बदलतात,
मग त्यांना घरची आठवण राहत नाही. नेहा मुद्दाम माझ्या समोर मोबाईलवर असे व्हिडिओ लावायची ज्यात परदेशात जाणाऱ्या मुलींबद्दल चुकीच्या गोष्टी दाखवल्या जायच्या. अमोल हे सगळं पाहायचा, पण नेहमी एकच म्हणायचा, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, त्यांचा स्वभाव तसा आहे. आणि शेवटी ती रात्र आली. दुसऱ्या दिवशी पहाटे माझी फ्लाईट होती. मी माझी बॅग पूर्ण भरून ठेवली, सगळी महत्वाची कागदपत्र डायनिंग टेबलवर ठेवली आणि पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. तेवढ्यात बाहेरून नेहाचा मोठा आवाज आला, वहिनी जरा इकडे या ना, 1 मिनिट. मी बाहेर आले तर माझ्या हातात येण्याआधीच तिने माझा पासपोर्ट उचलला होता. तो हातात फिरवत ती हसली आणि म्हणाली, परदेशात जायची खूप हौस आहे ना. मी काही बोलायच्या आतच तिने दोन्ही हातांनी पासपोर्टमध्येच फाडून टाकला. चर कागद फाटल्याचा तो आवाज आजही माझ्या कानात घुमतो. क्षणभर माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी धावत तिच्याकडे गेले, पण तोपर्यंत पासपोर्टचे 2 तुकडे जमिनीवर पडले होते. मी थरथरत्या आवाजात विचारलं, नेहा हे काय केलंस तू? ती अगदी शांतपणे म्हणाली, आता बघते कशी जातेस परदेशात. मी लगेच अमोलकडे पाहिलं. मला वाटलं तो आपल्या बहिणीवर रागवेल, पण तो फक्त एवढंच म्हणाला, स्वाती पासपोर्टच तर होता, नवीन काढता येईल. एवढ्या छोट्या गोष्टीवर घरात गोंधळ करू नकोस. हे ऐकताच माझ्या मनात काहीतरी कायमचं तुटलं. छोटी गोष्ट, माझी 5 वर्षाची मेहनत, माझं स्वप्न, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी, आणि हे सगळं त्याच्या दृष्टीने छोटी गोष्ट होती. तेवढ्यात सासूबाईही पुढे आल्या आणि म्हणाल्या, परदेशात जाण्यापूर्वी देवानेच तुला थांबवलं, यातच तुझं भलं आहे, समजून घे. मी खाली वाकून माझ्या फाटलेल्या पासपोर्टचे 2 तुकडे उचलले, ते नीट माझ्या बॅगेत ठेवले आणि एकही शब्द न बोलता माझ्या खोलीत गेले. त्या रात्री मी पहिल्यांदाच रडणं थांबवलं, कारण काही निर्णय रडून घेतले जात नाहीत, ते शांतपणे घेतले जातात. आणि त्या शांततेत मी असा निर्णय घेतला ज्याची घरातल्यांना कुणालाही कल्पना नव्हती. त्या रात्री मी ना नेहाशी वाद घातला, ना सासूबाईशी, ना अमोलशी. मी फाटलेल्या पासपोर्टचे 2 तुकडे एका पारदर्शक फाईलमध्ये ठेवले, लॅपटॉप उघडला आणि थेट माझ्या कंपनीच्या इंटरनॅशनल टीमच्या अधिकाऱ्याला सगळी घटना ईमेलने कळवली. त्यासोबत फाटलेल्या पासपोर्टचे फोटो आणि दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटचं तिकीटही पाठवलं. ईमेलच्या शेवटी मी फक्त एकच वाक्य लिहिलं, मला हा प्रोजेक्ट सोडायचा नाही, पण माझ्याच घरच्यांनी मुद्दाम माझ्या महत्वाच्या कागदपत्रांचे नुकसान केलं आहे. पहाटे 4 वाजता कंपनीची गाडी वेळेवर आली, पण त्या दिवशी मी विमानतळावर गेले नाही. मी थेट कंपनीच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. मी कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा तिथे HR टीम, लीगल टीम आणि माझे प्रोजेक्ट डायरेक्टर आधीच उपस्थित होते. त्यांनी शांतपणे सगळी गोष्ट ऐकून घेतली. मी फाटलेला पासपोर्ट त्यांच्या समोर ठेवला. काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली. माझ्या डायरेक्टरने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, स्वाती तू आमच्या सगळ्यात विश्वासू टीम लीडरपैकी एक आहेस. हे पासपोर्ट फाटला म्हणून तुझं करिअर थांबणार नाही. आम्ही तुझी फ्लाईट पुढे ढकलतो. नवीन पासपोर्ट आणि नवीन व्हिसाची सगळी प्रक्रिया कंपनी तातडीने करून देईल. हा प्रोजेक्ट अजूनही तुझाच आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात पहिल्यांदाच दिलासाचे अश्रू आले. त्याच दिवशी कंपनीच्या लीगल टीमने सगळी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली. पण दुसरीकडे घरी सगळ्यांना वाटत होतं की माझं परदेशात जाणं कायमचं रद्द झालं आहे. नेहा तर आनंदाने तिच्या मैत्रिणींना फोन करून म्हणत होती, पाहिलत ना, खूप उडत होती, आता घरातच बसून राहील. सासूबाईही नातेवाईकांना सांगत होत्या, आमच्या सुनेनेच परदेशात जायचं नाही असं ठरवलं. अमोलनेही एकदाही मी कुठे आहे, कशी आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त एक छोटासा मेसेज पाठवला, राग शांत झाला की घरी परत ये. मी त्या मेसेजचं उत्तरही दिलं नाही. पुढचे 10 दिवस माझ्यासाठी खूप धावपळीचे होते. रोज पासपोर्ट, ऑफिस, दूतावास आणि कंपनीचे कागदपत्र यातच वेळ जात होता. पण प्रत्येक टप्प्यावर माझी कंपनी माझ्या पाठीशी ठामपणे उभी होती. 11व्या दिवशी मला नवीन व्हिसा मिळाला. 14व्या दिवशी माझ्या डायरेक्टरने मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. ते हसत म्हणाले, स्वाती तुझा प्रामाणिकपणा आणि कामाबद्दलची निष्ठा पाहून सिंगापूरच्या क्लायंट कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले.
ते पुढे म्हणाले, तू आता फक्त टीम लीड म्हणून जाणार नाहीस, संपूर्ण आशिया विभागाच्या प्रोजेक्टची ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून तुझी नियुक्ती झाली आहे. हे ऐकून काही क्षण मला काहीच बोलता आलं नाही. माझा पगार आधीपेक्षा जवळपास दुप्पट झाला होता आणि त्याहूनही मोठी संधी माझ्या वाटेला आली होती. याच दिवशी दुसऱ्या बाजूला अमूलच्या कंपनीत मोठी अडचण निर्माण झाली. त्यांच्या कंपनीचा एक परदेशी कंपनीसोबत मोठा तंत्रज्ञान करार होणार होता, पण शेवटच्या क्षणी ती महत्वाची बैठक पुढे ढकलण्यात आली. कारण फक्त एकच सांगण्यात आलं, नवीन प्रोजेक्ट हेड आल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आदित्यच्या बॉसने त्याला स्पष्ट सांगितलं होतं, हा करार आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत तो हातातून जाऊ देता कामा नये. 15व्या दिवशी सकाळी मी नवीन तिकीट घेऊन विमानतळावर पोहोचले. यावेळी माझ्या हातात नवीन पासपोर्ट होता. चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि मनात राग नव्हता. फक्त आयुष्याने दिलेला एक मोठा धडा होता. मी चेक इन काउंटरकडे चालत होते. तेवढ्यात मागून कोणीतरी मोठ्याने हाक मारली, स्वाती. मी मागे वळून पाहिलं. समोर अमोल, सासूबाई आणि नेहा उभे होते. तिघांच्याही चेहऱ्यावर भीती आणि घाबरलेलेपणा स्पष्ट दिसत होता. नेहाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तो अहंकार नव्हता, ज्याच्या भरोशावर तिने माझा पासपोर्ट फाडला होता. अमोल घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला, स्वाती, आम्हाला माफ कर. तुझ्या कंपनीने सगळं पूर्ण करून दिलं याची आम्हाला कल्पनाच नव्हती. मी काही बोलणार इतक्यात अमोलचे बॉस तिथे आले. मला पाहताच त्यांनी हसून हात पुढे केला आणि म्हणाले, गुड मॉर्निंग मॅडम. आमच्या क्लायंट कंपनीकडून कळलं की आजपासून या संपूर्ण प्रोजेक्टच्या नवीन ऑपरेशन्स मॅनेजर तुम्ही आहात. आजची मीटिंग खूप महत्वाची आहे. ती यशस्वी होईल अशी आशा आहे. हे शब्द ऐकताच अमोल, सासूबाई आणि नेहाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्या क्षणी त्यांना पहिल्यांदाच समजलं, जिला परदेशात जाण्यापासून थांबवण्यासाठी त्यांनी तिचा पासपोर्ट फाडला होता. आज त्या स्त्रीच्या एका निर्णयावर त्यांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा करार अवलंबून होता. पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं, मीटिंग रूममध्ये स्वाती कोणता निर्णय घेणार होती आणि तोच निर्णय त्यांच्या नात्याची खरी परीक्षा ठरणार होता. आदित्यच्या बॉसचं बोलणं ऐकताच काही क्षण तिथे पूर्ण शांतता पसरली. अमोल माझ्याकडे असा पाहत होता जणू आजच त्याला माझी खरी ओळख समजली होती, जिला तो आजपर्यंत फक्त त्याची बायको आणि घर सांभाळणारी सून समजत होता. तीच आज कोट्यवधी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचा अंतिम निर्णय घेणारी अधिकारी म्हणून त्याच्या समोर उभी होती. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती माझ्या पायाशी येऊ लागली, पण मी एक पाऊल मागे घेत म्हणाले, नेहा, माझा पासपोर्ट फाडलास तेव्हा तुला तुझी चूक वाटली नव्हती. आज पश्चाताप होतोय, कारण आता तुला स्वतःचं नुकसान दिसतंय. सासूबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, रागाच्या भारात माणसाकडून चुका होतात. घरची गोष्ट घरातच संपव. मी शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही माझ्या 5 वर्षाच्या मेहनतीला फक्त एक कागद म्हटलं होतं, त्याच दिवशी तुम्ही मला मनाने या घरापासून दूर केलं होतं. आज मी इथे कुणाची सून म्हणून नाही, माझ्या कंपनीची जबाबदारी सांभाळणारी अधिकारी म्हणून आले आहे. तेवढ्यात मीटिंगची वेळ झाली. मी कॉन्फरन्स रूम मध्ये गेले. दोन्ही कंपन्यांच्या टीम तिथे आधीच बसल्या होत्या. जवळपास 2 तास प्रेझेंटेशन, अटी, करार आणि प्रोजेक्टबद्दल सविस्तर चर्चा झाली. शेवटी अंतिम फाईल माझ्या समोर ठेवण्यात आली. माझ्या कंपनीचे डायरेक्टर हळू आवाजात म्हणाले, स्वाती, तांत्रिकदृष्ट्या समोरची कंपनी पूर्णपणे पात्र आहे. आता तुझ्या सहीनंतरच हा करार मंजूर होईल. मी पुन्हा एकदा संपूर्ण फाईल काळजीपूर्वक वाचली. करार नाकारावा असं एकही कारण त्यात नव्हतं. मी माझ्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवल्या आणि शांतपणे त्या कागदावर सही केली. मीटिंग संपल्यानंतर अमोलचे बॉस माझ्या जवळ आले. हात जोडून ते म्हणाले, मॅडम, तुम्ही पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने निर्णय घेतलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी फक्त हलकसं हसले. बाहेर पडताच अमोल माझ्या समोर येऊन उभा होता. त्याची नजर खाली होती. तो हळू आवाजात म्हणाला, स्वाती, तुझी इच्छा असती तर आज माझी नोकरीही जाऊ शकली असती. मी शांतपणे उत्तर दिलं, दुसऱ्याचं करिअर उद्ध्वस्त करून मला माझा विजय सिद्ध करायचा नाही. माझ्यावर झालेले संस्कार मला असं शिकवत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की मी जे काही झालं
हे सगळं विसरेल. नेहा रडत म्हणाली, वहिनी, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप मत्सर होता. मला वाटलं तुम्ही परदेशात गेल्या नाहीत तर सगळं पुन्हा आधीसारखं होईल. मी तिच्याकडे पाहत म्हणाले, नेहा, दुसऱ्याचा मार्ग अडवून कोणीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. मेहनतीला कधी शॉर्टकट नसतो. इतकं बोलून मी बोर्डिंग गेटकडे निघाले. 6 महिन्यानंतर मी भारतात परत आले आणि त्या 6 महिन्यात माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. 6 महिन्यानंतर कंपनीने मला कायमस्वरूपी रिजनल ऑपरेशन्स हेड म्हणून जबाबदारी दिली. या काळात अमोल अनेक वेळा मला भेटायचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला कोणतंच उत्तर दिलं नाही. शेवटी एक दिवस मी त्याला फक्त एकदाच भेटण्याची वेळ दिली. तो माझ्यासमोर शांतपणे बसला आणि म्हणाला, स्वाती, मी आई आणि नेहा दोघींनाही त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली आहे. त्या दोघींनाही त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. शक्य असेल तर मला अजून एक संधी दे. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. मग माझ्या बॅगेतून तीच पारदर्शक फाईल बाहेर काढली. त्या फाईलमध्ये आजही माझा फाटलेला जुना पासपोर्ट जपून ठेवला होता. मी ती फाईल त्याच्या समोर ठेवली आणि म्हणाले, हा पासपोर्ट दिसतोय ना? कंपनीने मला नवीन पासपोर्ट करून दिला. नवीन व्हिसाही मिळाला. माझं करिअर आधीपेक्षा खूप पुढे गेलं. पण ह्या फाटलेल्या पासपोर्ट सोबत तुटलेला माझा विश्वास पुन्हा कधीच जोडला गेला नाही. कागद बदलता येतो, पण तुटलेला विश्वास नाही. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्याने कोणतंही कारण सांगितलं नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, स्वाती, मी खरंच तुझ्या लायकीचा नवरा ठरलो नाही. मी शांत आवाजात उत्तर दिलं, चूक प्रत्येकाकडून होते, पण चुकीच्या गोष्टीसमोर गप्प राहायचं ठरवलं तर ती फक्त चूक राहत नाही, तो माणसाचा स्वभाव बनतो. इतकं बोलून मी तिथून निघून गेले. काही महिन्यांनी आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. मी त्याच्याकडून कोणताही खर्च किंवा पोटगी मागितली नाही. मी फक्त माझी मेहनत, माझा स्वाभिमान आणि माझी ओळख घेऊन त्या नात्यातून बाहेर पडले. 1 वर्षानंतर मला सिंगापूर ऑफिसची कायमस्वरूपी जबाबदारी मिळाली. तिथे जाण्यापूर्वी मी सोशल मीडियावर 2 फोटो टाकले. एक माझ्या फाटलेल्या जुन्या पासपोर्टचा आणि दुसरा नवीन पासपोर्टचा. खाली मी फक्त एकच ओळ लिहिली होती, काही लोकांना वाटतं की तुमचा रस्ता अडवला म्हणजे तुमची स्वप्नही थांबतील. पण जिद्द पक्की असेल तर फाटलेला पासपोर्ट हा फक्त एक कागद ठरतो, स्वप्न नाही. ती पोस्ट काही तासात लाखो लोकांपर्यंत पोहोचली. हजारो महिलांनी कमेंट करून लिहिलं की पहिल्यांदाच एखाद्या कथेत सूड नाही तर स्वाभिमानाचा विजय पाहायला मिळाला. दुसरीकडे अमोल, सासूबाई आणि नेहा त्याच घरात बसून ती पोस्ट वाचत होते. तिघांच्याही डोळ्यात पाणी होतं, कारण त्यांना शेवटी एक गोष्ट समजली होती. त्यांनी फक्त एक सून गमावली नव्हती, त्यांनी अशी व्यक्ती गमावली होती जी प्रत्येक अडचणीतही त्यांच्या पाठीशी उभी राहायला तयार होती. पण काही नाती एकदा तुटली की पुन्हा कधीच जुळत नाहीत. ती फक्त आयुष्यभराचा एक धडा म्हणून मनात राहतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. अशाच भावनिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. धन्यवाद. मित्रांनो, आजची कथा इथेच संपते. या कथेतून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. दुसऱ्याचा मार्ग अडवून कोणीही स्वतः पुढे जाऊ शकत नाही. मेहनत, जिद्द आणि स्वाभिमान यांच्या जोरावर माणूस कोणतीही अडचण पार करू शकतो. विश्वास एकदा तुटला तर तो पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. म्हणून नात्यांमध्ये नेहमी आदर, विश्वास आणि साथ देणं खूप महत्त्वाचं असतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आणि मनाला भेटणाऱ्या कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.